ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुर्कृपा मोक्षमूलं गुरुर्कृपा। ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मिटवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय धुनी तिथे सद्गुरु तुमचे पाय धुनी। ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपद्याय जे जे शोषमध्याय तमरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थ समते प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादन पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी। निर्गुण निराकार हरदेव माझा ओ निर्गुण निराकार हरदेव माझा देई जगतासी ज्ञान सेवा सुमिरण सत्संग हेच तीन कर्म माझ सेवा सुमिरण सत्संग हेच तीन कर्म माझ। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे चरण देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता। मुंडलिका वरदे भारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। सन्मान्य संत मंडळी प्रेमाने बोलूया सर्वांनी बोलूया धनरंकारजी। धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज पामरसी काय ते थोरपणा पायीची वाहन ती पायी भरी साळुंकी बोलत असे मंजुळ वाणी परी सिकविता धनी वेगळाची फोडिले मांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही मी तो हमाल भारवाही। सत्संगजी तुमचं आमचं परम भाग्य आहे की सत्संगजी आम्हाला वेळोवेळी या हरीचं गुणगान गाण्याचा मोका तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो। कारण की सत्संगजी इथून कोण बोलतं याला महत्व नाही इथं बसणारी व्यक्ती महत्वाची नाही तर या ठिकाणी सत्संगजी व्यक्ती नसून एक शक्ती आहे सत्संगजी। कारण की सत्संगजी आज
म्हटलं जातं की जगामध्ये सत्संगाची भक्ती करणारे भरपूर आहेत, अनेक जण आहेत. नवविध प्रकारची भक्ती सत्संगाची या जगामध्ये चालते. मग सत्संगाची कोणी कोणत्याही प्रकारची भक्ती करत असेल, अनेक प्रकारचे अनेक लोक नाना प्रकारचे नाना देवतांची पूजा करतात सत्संगाची. परंतु ज्या साधू संतांनी आम्हाला सांगून ठेवलं, वेळोवेळी समजावण्याचा अट्टास केला की अरे बाबा एक देव आहे खरा, माया आटियाला पसारा, शरण जावे संत जनानी सत्य मानावे निर्गुणा. सत्संगजी वेळोवेळी, आज नाही काल नाही, अनादीपासून हाच आवाज हट्टास केला जातो देण्याचा की सत्संगजी देव हा एक आहे. देव हा एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. म्हणून सत्संगाची श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की नोनम छेदंती शस्त्राने नोनम दहती पावका. अरे जो देव आहे तो शस्त्र असानी कापला जात नाहीये, त्याला अग्नी जाळू शकत नाहीये, त्याला पाणी भिजवू शकत नाहीये, हवा सुकवू शकत नाही, असा निर्गुण निराकार देव आहे. परंतु सत्संगाची फक्त आम्ही म्हणतोय, सत्संगाची फक्त म्हणतोय, मर्यादित पर्यंत म्हणतोय, परंतु तिची जाणीव कधी करणार, तो ओळखणार कधी, पाहणार कधी. आम्ही सत्संगाची भक्ती करतो, पण सत्संगाची त्या भक्तीमध्ये भक्ती जी करतो त्यांनी आम्हाला फल प्राप्त होईल का याचा अट्टास. आणि नेमकं सत्संगात आम्ही जन्माला कशासाठी आलो. प्रत्येक माणूस संसार करण्यासाठी नाही, संसार होतो, परमार्थ करावा लागतो. प्रेमाने बोलूया, सत्संगाची संसार हा होतो, परमार्थ करावा लागतो. संसार कारण की सत्संगाचा आम्ही संध्याकाळी झोपतो, सकाळी उठतो, दिवसभर सत्संगाची संसारामध्ये रमतो, परंतु परमार्थाला सत्संगाची आवर्जून आम्हाला जावं लागतं. देवाचं गुणगान करण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी जावं लागतं. एक विशिष्ट ठिकाण आहे सत्संगाची. म्हणून एक शाहीर सुद्धा एका ठिकाणी म्हणतो की बाबा ज्या वेळेस तू 6 वर्षाचा होतास, ज्या वेळेस तू 6 वर्षाचा होता, मंदिराच्या पायऱ्या चढत होता, मनाला थोडस बरं वाटलं की कुठेतरी एक मार्गावरती एक दिशेने तू चाललायस, एका योग्य दिशेने चाललाय. परंतु सत्संगाची मनाला त्यावेळेस दुःख मोठं झालं की ज्यावेळेस तो 60 वर्षाचा झाला आणि त्याच मंदिराच्या पायऱ्या उतरत होता, मनाला दुःख झालं की अरे वयाची 60 वर आणली तरी सत्संगाची देवाचा पत्ता लागला नाही. प्रेमाने बोलूया, आज अशी लोकांची सत्संगाची अवस्था आहे बऱ्याच ठिकाणी. अरे आम्ही सत्संगाची नाना जसं म्हटलं जातं की बाबा एका ठिकाणी संत सुद्धा म्हणून जातात की तुकाराम महाराजांनी म्हटलं की देव देवा रेत नाही, देव नाही देवा नाही, देव चोरून या नाही ऐशी कोणाची पुण्याई. देव देवा रेत नाही, देव नाही देवा नाही, देव चोरून या नाही ऐशी कोणाची पुण्याई. देव अंतरात नंदे, देव दाही दिशा कोंदे, देव आबाळी सागरी, देव आहे चराचरी. तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही, देव अगाध अनंत देव विश्वाचे कारण. सत्संगाची देव संतांनी सुद्धा सांगितलं की अरे देव देवारत नाही, देव नाही देवा नाही, मग देव नेमका आहे कुठं महाराज, देव नेमका आहे कुठं. की सत्संगाची देव याच ठिकाणी. म्हणून जसं म्हटलं की जयास वाटे देव पाहावा, जयासी वाटे देव पाहावा, तेनेची सत्संग धरावा, सत्संगाविन देवादी देव पाविजेत नाही. आणि त्या देवाला पाहण्यासाठी आधी प्रथम जीवनामध्ये सत्संगाची सद्गुरू येणं गरजेचं आहे. सद्गुरू गुरु नाहीये, गुरु अनेक आहेत. फुटाफुटावरती भेटणारे, पावला पावलावरती भेटणारे, जीवनाला योग्य दिशा दाखवणारे, वाईट वळणाला लावणारे, चांगल्या वळणाला लावणारे गुरु अनेक आहेत. म्हणून म्हटलं की कोणी तंत्र गुरु, कोणी मंत्र गुरु, कोणी विद्या गुरु, कोणी अविद्या गुरु, असो ऐशे अनेक गुरु, परी मोक्षदाता सद्गुरु वेगळाची. आणि जोपर्यंत मोक्षदाता सद्गुरु तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत सत्संगजी ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे नेमकं काय, देवाची ओळख. जसं म्हटलं की आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी आनंद भावे बजावे. अरे ज्या देवाची भक्ती करतो, ज्या देवाचं गुणगान गातो, ज्या देवाचं सत्संगाची नैवेद्य दाखवतो, ज्या देवाला सर्व काही सांगतो, त्याची पूजा अर्चा मनोभावे करतो, आधी तो देव तरी कसा आहे ते बघ.
प्रेमाने बोलूया. आधी तो देव ओळखणं गरजेचं आहे. आज सत्संगात आमच्या 8 तास असा झालाय की सत्संगात आम्हाला देवाची ओळख नाही, देव माहित नाही. एक छोटासा दृष्टांत दाखला आठवला, प्रेमाने बोलूया. एका गावामध्ये एका मंत्र्याची सभा होती. आणि सत्संगाची सभा असताना आता आपल्याला माहिती आहे, मंत्री लाल दिव्याच्या गाडीतून येणार, हेलिकॉप्टर मधून येणार, भरपूर दिव्याची जय तयारी होती. आणि सत्संगाची पब्लिक ही भरपूर जमलेलं, भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक. आता मंत्री येणार म्हणलं काय महाराज, प्रेमाने बोलूया. मंत्री येणार म्हणजे भरपूर पब्लिक. सत्संगाची स्टेज, मोठं भव्य दिव्य स्टेज, दोन्ही साईडनी सत्संगाची भरपूर अशी गर्दी जमलेली. मधून सत्संगाची रस्ता बनवलेला, फुलाचा रस्ता होता. आणि अचानक सत्संगाची त्या ठिकाणी भरपूर अशी पोलिसांची व्यवस्था होती. आणि अचानक त्या ठिकाणी सत्संगाची एक कुत्र आलं आणि सत्संगाची त्या वाटेवरती, ज्या ठिकाणी मंत्री स्टेजवरती जाणार होते, त्या ठिकाणी सत्संगाची घाण करून गेलं. प्रेमाने बोलूया. आणि मंत्री सत्संगाचे आलेत, 5 मिनिटात येणार स्टेजवरती. त्या तेवढ्या वेळामध्ये ते कुत्र त्या याच्यामध्ये वाटेवरती, जे मंत्री सत्संगाची त्या स्टेजवरती जाणार होतं, त्या ठिकाणी ते घाण करून गेला. त्या सत्संगाची त्या पोलीस प्रशासनाला असेल, कोणाला असेल, प्रश्न मोठा पडला. आता सत्संगाची मंत्री आलोय, गाडीतून येतोय, 2 मिनिटात त्या ठिकाणी येणार आहे, करायचं काय, काढायचं कोणी. सत्संगाची त्या पोलीस कर्मचाऱ्याने पळत पळत गेला, एक हार उचलला आणि सत्संगाची त्याच्यावरती नेऊन टाकला. सत्संगाची ठीक आहे, त्यांनी योग्य केलं. वेळ ती होती, मंत्री आले, सत्संगाची गाडीमधून उतरले, स्टेजवरून पुढे जात होते. जात असताना सत्संगाची मंत्र्याला वाटलं की या ठिकाणी काहीतरी सत्संगाची देव आहे. प्रेमाने बोलूया. मंत्र्याला वाटलं की या ठिकाणी कुठला तरी देव असावा. आता त्या मंत्र्याला हे माहित नव्हतं महाराज, त्या पोलीस प्रशासनाची काही चूक नव्हती. सत्संगाची तो वेळ होता आणि सत्संगाची मंत्र्याने खाली झुकला, नमस्कार केला, स्टेजवरती गेले. प्रत्येकाने पाठीमागनं आला, प्रत्येकाने त्या ठिकाणी नमस्कार केला सत्संगाची आणि स्टेजवरती गेला. सांगण्याचा अट्टास एवढाच आहे की सत्संगाची त्या ठिकाणी आहे काय हे जाणण्याचा अट्टास कुणी केला नाही. आज आमची भक्ती सुद्धा तशीच आहे, आंधळी भक्ती आहे. आंधळी भक्ती आहे महाराज, की तुकाराम महाराज म्हणून मागे पुढे ब्रह्मदाटी म्हणती देव आहे कोठे, मागे पुढे ब्रह्मदाटी म्हणती देव आहे कोठे, मृग नागबियाचा परिमळ, व्यर्थ हिंद राममाळ, जयामध्ये येती जाती तया कोणी ना ओळखती, ऐशी स्थिती जाईल केव्हा आणि गुरुकृपा होईल जेव्हा, गुरुकृपा झाल्यावरी ब्रह्मसृष्टी दिसे सारी. आणि सत्संगाची जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ब्रह्मवेत्ता सद्गुरू येत नाही, तोपर्यंत ही सृष्टी आम्हाला ब्रह्ममय दिसणार नाही. की सत्संगाची हा परमात्मा कणाकणामध्ये आहे. असा एक ही जागा, एक ही सत्संगाची असं ठिकाण नाही की ज्या ठिकाणी परमात्म्याचा वास नाही. म्हटलं की देव हा न्यारा, कोटी जीवांचा प्यारा, देव हा न्यारा, कोटी जीवांचा प्यारा, जो जो उपजला संसारा, जो जो उपजला संसारा, त्याच्या चोचीला देतो चारा, देव हा न्यारा, कोटी जीवांचा प्यारा. सत्संगाची फक्त चिंता आम्हीच करतोय. प्रेमाने बोलूया. चिंता फक्त आम्हीच करतोय, करण्याची गरज नाही महाराज. चिंता त्याला पडली पाहिजे, त्याला सर्वांची चिंता आहे. परंतु सत्संगाची आज माणूस जो ब्रह्मात जगतोय की मी आहे तर सर्वस्व आहे, माझ्यामुळे सगळे, माझ्यामुळेच. म्हणून सत्संगाची म्हणतोय गीतकार, माझ्यामुळे तुझा डोला राहा डोलतो, माझ्यामुळे तुझा डोला राहा डोलतो, कुडीला असे आत्माराम बोलतो, कुडीला असे आत्माराम बोलतो. प्रेमाने बोलूया. सांगतोय की आत्माराम बाबा जोपर्यंत मी आहे ना
तोपर्यंत तुझ्या देहाला किंमत आहे. ज्या दिवशी तुझ्यातला हा आत्मा निघून जाईल ना, त्या दिवशी तुला कोणीही ओळखणार नाहीये. कोणीही. एक मिनिट नाही, एक सेकंद सुद्धा नाव शिल्लक राहत नाही. ज्या नावासाठी आज आयुष्यभर आम्ही झटकतो, झगडतो, नाव मोठं करण्यासाठी, हा आत्मा ज्या वेळेस देहातून निघून, पंचतत्वाच्या देहातून हे सत्संगाचे आत्मारूपी जे धन आहे ते निघून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला बॉडी कुठपर्यंत आली. ह्याच नावाने एक सेकंदात, एकाच सेकंदात मला दुसऱ्या सेकंदची गरज नाही. सत्संगाचे तुमचं नाव विसरलं जातं, तुमच्या सगळं काही गोष्टी विसरल्या जातात आणि सत्संगाची आमची नाव पडतं बॉडी. मग सत्संगाचा हात चाललेला आत्ताच कशासाठी आहे? संसार तर प्रत्येक जण करतोय, प्रत्येक जण, परंतु आम्हाला अशा गोष्टीचा हिस्सा असेल ज्याच्यासाठी आमचा जन्म झालाय. आमचा जन्म कशासाठी झाला? मुळात मनुष्य जन्म म्हणून म्हटलं की येतो योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे बारामा नावाचा. हे सगळं म्हणणं पुरतंय, सगळं कळतंय महाराज, फक्त वळत नाहीये. आणि वळवण्यासाठी चाललेला हा तास आहे सत्संगजी. अनेक वेळा अनादीपासून अनेक संतांनी जागा करण्याचा अट्टास केला संत जनांनो, परंतु माणूस मात्र जागा होत नाही. जो ब्रह्मात आहे, आज देखील ब्रह्मात आहे, की सत्संगजी काय नाही, की जसं की सत्संगजी या देवानं सुद्धा, परमात्म्याने सुद्धा आज एक रोग काढलाय ना, म्हणून अटॅक करतोय ते बरोबर, त्याच्यावरती अटॅक. सत्संगजी ती एक सेकंद सुद्धा त्याला बोलू देत नाही, चालू देत नाही, हालू देत नाही, उठू देत नाही, बसू देत नाही, सांगू देत नाही, काय करू देत नाही सत्संगजी. का अटॅक काय होतो? तर सत्संगाची कुठेतरी मनावरती ताण, कुठेतरी सत्संगाची ताण तणाव जीवनामध्ये, संसारिक जीवन जगत असताना जो अट्टास केला जातो, कोणी मनासारखं नाही वागलं, कोणी काय झालं, कुठल्या गोष्टीचा, प्रत्येकाला कोणाचं कोणा मागे काही नाही काही टेन्शन आहे महाराज. प्रेमाने बोलूया. प्रत्येकाच्या माग जो ताणतणाव आहे सत्संगजी, त्याच्यासाठी हा सत्संगजी. म्हणून सत्संग एक गीतकार म्हणतो की सत्संगजी सांगतो की हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, हृदयाच्या धडाडीला 72,000 नाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपिया गाडीला, कोण चालवितो बगरे देहरूपिया गाडीला. सत्संगाच्या माणसाने विचार करण्याची गरज आहे की जी हृदयामध्ये आमच्या 72,000 नाडी सत्संगाची आहे, त्या नाडीला कोण चालवते, त्या नाडीला कोण हे करते? सत्संगाची. म्हणून सत्संगाची या सर्व गोष्टी शिकण्यासाठी, या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला आधी सद्गुरूच्या चरणावरती या सत्संगमध्ये यावं लागेल. आणि या ठिकाणी आल्यानंतर सत्संग आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, हा मानव जन्म कशासाठी मिळाला आहे, हा सत्संगाची या ठिकाणी आम्हाला समजणार आहे. म्हणून सत्संगाची याच्यासाठी आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सद्गुरूवरती विश्वास असणं गरजेचं आहे, गुरुवरती विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हटलं एके ठिकाणी, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे. सत्संगजी गुरुचरणावरती भाव ठेवल्यानंतर देव हा आपोआप भेटतो. अट्टास करण्याची गरज नाही, पूजा अर्चा व्रत वैकल्य नेम व्रत काही करण्याची गरज नाही. हे चाललंय सर्वसाठी, सर्व आमच्यासाठी आहे, सर्व गोष्टी आमच्यासाठी आहेत, देवासाठी काही करण्याची गरज नाही महाराज. सत्संगाची संत तुकाराम महाराजांनी सुद्धा अनेक सत्संगाची भक्ती केली, अनेक ठिकाणी देवाला प्राप्त करण्याचा अट्टास केलाय, परंतु कधी अज्ञान भक्तामध्ये,
अज्ञानपणामध्ये. परंतु ज्यावेळेस सत्संगाची सद्गुरू जीवनामध्ये आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं, 15 दिवसा माझी मज झाला साक्षात्कार आणि विठू पाहिला मी निर्गुण निराकार. प्रेमाने बोलूया. सत्संगाची ते आधी सांगत होते ना, आधी भक्ती करत होती की महाराज, ते करत नव्हते अशातला भाग नाहीये. सत्संगाच्या आधी पण ते भक्ती करत होते, परंतु कधी सत्संग त्यांना सांगण्याचा हट्टास काय वाटला की आधी केलेली भक्ती आंधळी होती, जीवनामध्ये सद्गुरू नव्हता. सत्संगजी आणि ज्यावेळेस सद्गुरू जीवनामध्ये आले ना, बाबा चैतन्य स्वामी जीवनामध्ये आले ना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 15 दिवसा माझी मज झाला साक्षात्कार आणि विठू पाहिला मी निर्गुण निराकार. देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. विठ्ठल आज आम्ही प्रत्येक सत्संगाची वारीला असेल, जसं जसं अट्टास असेल, ज्या ज्या वेळेस टाइम बसायला मी पंढरपूरला जातो विठ्ठलाच्या दर्शनासाठी, प्रत्येक जण गेला असेल, जात असेल, जाणं आवश्यक आहे. परंतु गेल्यानंतर सत्संगाची मनाला एक प्रश्न पडणं गरजेचं की बाबा विठ्ठल नेमका कुठं आहे, पांडुरंग परमात्मा कुठं आहे, विठ्ठल म्हणजे काय? 3 अक्षरचा शब्द विठ्ठल. वि म्हणजे विराट, ठ म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठसलेला, आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल मी पाहिलाय का? आणि जर पाहिला नसेल तर माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरू करण्याची गरज आहे, सद्गुरू करण्याची गरज आहे. कारण की सत्संगाची जगामध्ये असे विद्वान भरपूर आहेत, पांडित्य करणारे भरपूर आहेत, ज्ञान देणारे भरपूर आहेत, परंतु सत्संगाची देवाचं गुणगान गायलं जातं, सांगितलं जातं, ऐकलं जातं, परंतु ओळख देवाची नाही महाराज. बघा सत्संगाची की या म्हटलं जातं एका ठिकाणी की नाम्या मनसिम्या देव देखिला, नाम्या मनसिम्या देव देखिला तरी हा बोल दहा नवे नाम्या, मी माझे न तुटे तर वातमाराम कैसे नि भेटे. नामदेवा, जोपर्यंत मी आणि माझं तुटत नाही ना तोपर्यंत देव भेटत नाही महाराज. प्रेमाने बोलूया. आणि सत्संग जे आमच्यामध्ये गच्च भरलंय मी आणि माझं, मी आणि माझं, मी आहे तर सर्वस्व आहे, माझ्यामुळे सगळं चालतंय नाही. बघा एक सत्संगी, एक शेतकरी असतो, गाडी सत्संगाची झोपतो, आपल्या रानामध्ये जायला निघालेला असतो, त्या गाडीच्या दांड्याखाली कुत्रं चालत असतं. प्रेमाने बोलूया. त्या गाडीच्या दांड्याखाली कुत्रं चालत असतं. त्या कुत्र्याला असं वाटतं की गाडी मीच ओढतोय. गाडी कोण ओढत असतं? बैलजोडी. पण त्या कुत्र्याचा भ्रम असतो महाराज, गाडी मीच ओढतोय, माझ्यामुळेच गाडी चलती. आज प्रत्येक जीवाचा अट्टास आहे की सर्व करतोय मीच करतोय, माझ्यामुळे काहीच नाही महाराज, करता करविता परमात्मा आहे. सत्संगाची म्हणून म्हटलं की चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवितो हरिविन, ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन करता चुकू नका. सत्संगाची जो तोंडाच्या वाचेतून बोलतोय, ही बोलतोय धड आहे, परंतु या वाणीतून जो बोलणार तो माझा सद्गुरू आहे, तो जगाचा मालक आहे, तो परमात्मा आहे. सत्संगाची म्हणून हा टास केला जातो की आधी ज्ञानाची गरज आहे. भक्ती जरूर करा, कारण की जन्म हा तुमचा आमचा भक्ती करण्यासाठीच झालाय, संसार करण्यासाठी नाहीये. प्रत्येक जीव जंतू भक्ती करतोय, सत्संगाची संसार करतोय, परंतु भक्ती ही करावी, आवर्जून करावी लागते. आणि भक्ती करण्याचं वय हे तारुण्याच आहे महाराज. असं बोललं जातं भक्ती कुठे तारुण्यामध्ये असते काय? प्रेमाने बोलूया. भक्ती कुठे तारुण्यामध्ये असते काय? अरे भक्ती कधी असते ऐका सांगतो महाराज. एके ठिकाणी म्हटलंय संतांनी की जोपर्यंत तोंडामध्ये दात आहे तोवेळेस देवाचं नामस्मरण व्यवस्थित येत आहे. ज्यावेळेस दात नसताना कसं येत आणि दात असताना कसं येते सांगून जाईन दास. की जसं म्हटलं हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
हे कधी सत्संगजी? तोंडामध्ये दात आहेत तोपर्यंत व्यवस्थित आहे. तोंडामध्ये दात असल्यानंतर व्यवस्थित उच्चार येतो आणि ज्यावेळेस तोंडातले दात निघून जातील ना, पडून जातील, त्यावेळेस बघा आले याम, आले याम, याम याम आले आले, आले कुठनं, आले कुठनं, कुठनं कुठनं आले आले. चौकून येते बाबा. थोडं टाइम दर प्रेमाने बोलूया. भक्ती ही तारुण्यामध्ये करण्याचा सत्संग जे अट्टास आहे ना, की त्याला म्हातारपणाची, त्याला बालपणाची नाही, तारुण्याची आहे. कुठल्याही अवस्थेमध्ये भक्ती करता येते. कुठलीही अवस्था असू द्या, भक्ती सत्संगाची मनापासून केली पाहिजे. सत्संगाची मनापासून, की जसं म्हटलं की मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देवा सत्संग एवढा सोपा नाहीये, एवढा सोपाही नाही, एवढा अवघड पण नाही महाराज. सत्संग मग कसा आहे तो पाहण्यासाठी जीवनात सद्गुरू गरजेचा आहे. आणि गुरु सांगितलं दासने की बाबा ब्रह्मवेत्ता असावा, की अनेक गुरु आहेत, परंतु सद्गुरू हा वेगळा आहे. सद्गुरू काय करतो की सत्संगाची आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करून देतो. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करून देतो आणि सत्संगाची जो या संसार रूपी मोहमायेतून बाजूला वेगळं करण्याचा अट्टास करतो. जो माणूस या संसारामध्ये अडकलाय, सत्संगाची जो गुंतत चाललाय, सत्संगाची बघा की माणसाला सत्संगाची 2 तास या ठिकाणी यायला सुद्धा आज वेळ राहिली. प्रेमाने बोलूया. आज सत्संगी सद्गुरूने असे अनेक 8 दिवस 8 वर्ष 7 8 दिवस आपल्याला दिलेत. 1 दिवस फक्त, त्यातला बी सत्संगाची 2 दिवस आम्हाला या देवासाठी सद्गुरूसाठी द्यायचे सत्संगाची. कारण की सत्संगाची हा जन्मच आमचा मुळात भक्ती करण्यासाठी आहे. म्हणून मी सांगत होतो की जसं म्हटलं जातं की बाबा नामदेवाला सुद्धा अहंकार झालता. नामदेवाला सुद्धा असं वाटत होतं की माझ्यासारखा सर्वात श्रेष्ठ भक्त कोणीच नाही, कोणीच नाहीये. माझ्या हातून विठ्ठल नैवेद्य खातो, हा भ्रम नामदेवाला झालता. हा भ्रम झाल्यानंतर तो भ्रम सत्संगाची मिटवायचा कसा, सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणून सत्संगाची त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये त्यांची बैठक बसली आणि सत्संगाची तपासणी करण्यात आली की कोण कच्चा आणि कोण पक्का. त्यावेळेस त्या परीक्षामध्ये नामदेव हा सत्संगाची कच्चा ठरला. का कच्चा ठरला? तर तो फक्त सगुणाची भक्ती करतोय, त्याला निर्गुणाची प्राप्ती नाहीये. हो खरंय, विठ्ठल त्याच्या हातून खात होता, हे खरंय, परंतु कुठला की ज्यावेळेस त्याने सत्संगाची कच्चा ठरल्याने विठ्ठलाकडे गेला, परमात्म्याकडे गेला. अरे बाबा देवा, असं का, एवढी तुझी भक्ती करतो, तुला एवढा सत्संगाची नैवेद्य खाऊ घालतो, सर्व तू माझ्या समोर नाचतो, गातो, खातो, पितो, उठतो, बसतो, तरीही मी कच्चा, तरीही मी कच्चा कस काय? त्यावेळेस विठ्ठलाने सुंदर सांगितलं, नामदेवा ऐक, तू खरंच कच्चा आहे. प्रेमाने बोलूया, तू खरंच कच्चा आहे. तुला पक्का होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. तू जो माझं स्वरूप पाहतोय ना, ते सगुण स्वरूप आहे. तुला निर्गुण स्वरूप पाहण्यासाठी मला सद्गुरूला शरण जावं लागेल. काय करावं लागेल? सद्गुरूला शरण जावं लागेल. अरे म्हणला येडाय तू, विठ्ठला येडाय, अरे मला गरज काय सद्गुरू करण्याची? तू माझ्या संग बोलतो, चालतो, खेळतो, बसतो, उठतो, अरे माझं हातून जेवण करतो, नैवेद्य प्राशन करतो, सगळं काय करतो, येडाय म्हणला तू, मला गरज काय सद्गुरू करण्याची? मला नाही करायचं गुरु करायचा नाही म्हणला मला. अरे मामा म्हणला तसं नाही, करावं लागेल. तू जे बघतोय हा माझं स्वरूप नाहीये. तुला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करायची असेल ना, तर तुला सद्गुरूला शरण जावं लागेल. ठीक आहे म्हणला विठ्ठला, सांग म्हणला कोणत्या गुरुला शरण जाऊ? तू म्हणतोस एकदा जाऊन मी बघतो म्हणला. ठीक आहे, तू म्हणला अवड्या नागनाथला, अवड्या नागनाथला तुला जावं लागेल आणि खेचर स्वामीला तुला शरण जावं लागेल. आणि त्यावेळेस तुला माझ्या ह्या
पारब्रह्म परमात्म्याची जे विराट स्वरूप आहे, जरी स्थळी काष्टी पाशारी तोच प्रभू त्रिभुवनी, जो दाखवी नाही तोची सद्गुरु जाणावा. जळामध्ये स्थळामध्ये काष्टामध्ये पाषाणामध्ये भरून उडलेला जो परमात्मा आहे, तो या चर्म चक्षुंच्या डोळ्यांनी जे दाखवेल ना, तोच गुरु जीवनामध्ये तो करावा. सत्संगजी नामदेवरायांनी विठ्ठलाचं ऐकलं, दर कोस दर मुक्काम करत अवल्या नागनाथला निघाले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवस उजळला आणि त्या अवल्या नागनाथमध्ये पोचल्यानंतर एका मंदिरामध्ये विचारायचं प्रत्येकाला, अरे बाबा खेचर स्वामी कुठे आहे, खेचर स्वामी कुठे आहेत. सत्संगजी असं त्या गावामध्ये एक भव्य दिव्य असं मंदिर होतं. मंदिरामध्ये पिंडी भरपूर होत्या. एक मोठी अशी पिंड होती. सत्संग त्या पिंडीवरती पाय ठेवून मुंडक भिंतीवरती करून सत्संगजी खेचर स्वामी झोपलेले होते. आणि सत्संगजी नामदेव महाराज ज्या वेळेस त्या ठिकाणी गेले, मंदिरामध्ये प्रवेश केला, बघितलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. महाराज प्रेमाने बोलूया, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि विचार करा, काय देवा म्हणला, विठ्ठला काय मोठं पाप म्हणला, तू सांगितलं गुरु कर, असला गुरु. अरे देवावरच जरी टांगड्या ठेवलं म्हणलं ना, असला गुरु जीवनामध्ये करू काय, जीवनामध्ये असला गुरु करू ज्याचं देवावरती टांगड्याच पाय ठेवण्यात म्हणलं हे गुरु करू काय, वेडा म्हणला विठ्ठल. असं नाही म्हणलं, देवाने सांगितलं बघू एकदा. खाली गेलं, बघितलं, मूर्ख माणसा उठ उठ म्हणलं, काय करतोय तू, देवावरती पाय ठेवल्यात, भिंतीवर मुंडकं केलंय, काय प्रकारे म्हणला. त्यावेळेस खेचर स्वामींनी सत्संगजी, अरे म्हणला आता मी म्हातारं झालोय, मला माझं पाय उचलवत नाही, तू एक काम कर, ज्या ठिकाणी देव नाही ना त्या ठिकाणी पाय उचलून ठेव. प्रेमाने बोलूया, ज्या ठिकाणी देव नाही असं ठिकाण आहे ना त्या ठिकाणी माझं पाय उचल ठेव. मी म्हातारा झालोय, मला काय पाय उचलत नाही. सत्संगजी ठीक आहे म्हणलं. सत्संगजी नामदेव महाराज गेले, पाय उचललं, साईडला ठेवलं. ठेवल्यानंतर सत्संगजी त्या पायाखाली पिंड तयार झाली. त्या ठिकाणी उचललं, दुसऱ्या ठिकाणी ठेवलं, तिथं देखील पिंड तयार झाली. अनेक ठिकाणी असं त्यांनी ठेवण्याचा अभ्यास केला, प्रत्येक ठिकाणी पिंड तयार व्हायची. आणि त्यावेळेस त्यांना कळालं की देव सत्संगजी याच ठिकाणी, याच चरणावरती आहे. सत्संगजी म्हणून त्यांनी त्या खेचर स्वामीचं दास्यत्व पत्करलं, जीवनामध्ये सद्गुरु धारण केला आणि त्यांना तवा दाखवलं की देव हा चराचरामध्ये अशी देवाची एक ही जागा नाही की ज्या ठिकाणी देव नाहीये. बाबा तू जो पाहत होतास ना तो विठ्ठलाचं रूप नव्हतं, विठ्ठला विराट आहे, अविनाशी आहे, लयास न जाणारा असा विठ्ठल आहे. अशा देवाची ओळख करण्यासाठी तुम्हा मला सुद्धा सद्गुरूला शरण जावं लागेल, जीवनामध्ये सद्गुरू करावं लागेल. आणि त्याच वेळेस कुठंतरी जन्माला उद्धार आहे. नाहीतर सत्संगाची म्हटलंच की जन्माशी आला आणि पाणी वाहता वाहता मेला, असं होता कामा नये. अनमोल जन्म आहे, परत नाहीये, परत नाहीये मनुष्य जन्म. सत्संगजी म्हणून म्हटलं की एक एक येणे कोटी कोटी फेरा तेव्हा लागे बाबा वारा मानवाचा. अशा कष्टातून तुला मिळालेला हा मानव जन्म आहे. संसार कर, प्रत्येक जणांना करायचा आहे, परंतु संसार करत असताना परमार्थाची जोड असणं गरजेचं आहे. परमार्थ देखील करावा लागणार आहे. आणि परमार्थ कशासाठी, जसं की जेवल्यानंतर आमच्या पोटाची भूक भागणार आहे. प्रेमाने बोलूया, जेवल्यानंतर जसं की आमच्या पोटाची भूक भागणार आहे तसं परमार्थ केल्याने सत्संगाची आमच्या आत्म्याची भूक भागणार आहे. आणि आत्म्याचं भूक काय आहे की सत्संगाची आत्म्याचं खाद्य काय आहे तर हे सत्संग आहे, हा परमार्थ आहे सत्संगाची. ह्याला दुसरं काही नाहीये, दुसरं लागत नाही आहे सत्संगाच्या आत्म्याला काही आहे. ह्याचं खाद्य फक्त एकच आहे, या सत्संगमध्ये यावं लागेल, परमार्थाच्या ठिकाणी यावं लागेल. आणि सत्संगाची त्याचं जे खाद्य आहे ते त्याला सत्संगाची द्यावा लागेल. आणि जी मनाची तार आहे या परमात्म्याशी सत्संगाची एकरूप करावं लागेल की सत्संगाची. मग त्यानंतरच कुठंतरी सत्संगाची आमचा जो जन्म झालाय त्यात सफल होणार आहे. दास आपला अधिक वेळ घेत नाही, वेळ आपल्या मर्यादित जागेवरती जाऊन पोहोचलाय. दास मोठा नाहीये, आपल्या चरणाची चरणधूळ आहे. सत्संगाची जो जो बोलण्याचा तास झाला ह्यातून जे काही घेण्यासारखं आहे
ते माझ्या सद्गुरूची वाणी समजून घ्या आणि जे काही यातलं घेण्यासारखं नाही ते दास सत्संगाची कमजोर म्हणून सोडून द्या. आणि सत्संगाची याच ठिकाणी दास आपली क्षमा प्राप्ती मागेल. प्रेमाने बोलूया. दंडकारजी.